आता हे धोतर आहे ना, ते तुम्ही असं मापामध्ये कट वगैरे करून ना मग डायरेक्ट आणता. तर डायरेक्ट बऱ्याचशा रत्नागिरीला पण गेला, एक आता चेंबूरला जायला आणि एक भोपाळला कालच गेले. नमस्कार, मी प्रतीक्षा सुतार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या प्रतिकोकण ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता सर्वजण गडबडीत असणार मला माहिती आहे, कारण आता बाप्पांच्या आगमनाची तयारी सर्वजण करत असणार आणि खूप जण डेकोरेशनची तयारी करत असणार. खूप जण तर बाप्पांच्या मूर्ती वगैरे कशा तयार वगैरे झाल्या आहेत की नाही त्या सारख्या जाऊन चित्रशाळेमध्ये बघत असणार. तर आत्ता आपण अशाच एका चित्रशाळेमध्ये जाणार आहोत आणि मी दिव्यामध्ये आलेली आहे आणि आपण आता दिव्यामध्ये एका चित्रशाळेमध्ये जाणार आहोत आणि तिथे आपल्याला सुंदर मूर्त्या बघायला भेटणार आहेत बाप्पांच्या. तर म्हणा सर्वजणांनी माझ्यासोबत गणपती बाप्पा मोरया. चला तर मग जाऊया त्या चित्रशाळेमध्ये. तर मी इथे चित्रशाळेच्या इथे आले आहे आणि चित्रशाळेचं नाव आहे जय मल्हार प्रसन्न कला केंद्र. चला तर मग आपण बघूया गणपतीच्या मूर्ती. तर इथे पहिल्यांदाच आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती बघायला भेटते आणि खूप छान हिरे लावलेत आणि खूप सुंदर दिसते ही मूर्ती. तर ह्या दोन ताई आहेत इथे आणि त्यांचे वडील चित्रशाळा चालवतात ना आणि मूर्त्या वगैरे तुम्हीच बनवता आणि सगळ्या शाडू मातीच्याच आहेत. नाही, पीओपी पण असते. पीओपी पण आहे. आणि तुझं नाव काय? वैष्णवी खंडागे. तुझं नाव काय? निशाली कदम. निशाली कदम. तर तुम्ही म्हणजे रंगकाम वगैरे सगळं करता? हो. तर किती वर्ष झाली आहेत? 8 वर्ष झाले आम्हाला. 8 वर्ष झाली आहेत आणि खूप छान छान इथे मूर्त्या आहेत. आणि आता आपण सर्व मूर्त्या बघूया. मोदकची कृष्ण मूर्ती आहे, कृष्ण रूपामध्ये आहे. खूप गोड दिसते मूर्ती. हळूहळू. तर इथे सुद्धा खूप छान मूर्ती आहे. हिरे वगैरे लावून खूप छान दिसते बाप्पांची मूर्ती. आणि हे वेल्वेटचं आहे ना धोतर? तुम्हीच लावताय? छान वाटतं. आता हे धोतर आहे ना, ते तुम्ही असं मापामध्ये कट वगैरे करून ना मग डायरेक्ट आणता. तर डायरेक्ट आणता ते धोतर. हे असतं धोतर असतं ना, हा. ते पाळावं लागतं. निऱ्या तुम्ही पाळता आणि हे हिरे वगैरे ते रेडीमेड. तर इथे पण बघू शकता तुम्ही खूप लहान मूर्त्या आहेत इथे. छान दिसतंय. तर इथे पण बघा खूप छान मूर्ती आहे आणि ही शाडू मातीची मूर्ती आहे आणि इथे सुद्धा बाप्पा आहे आणि ही सुद्धा शाडू मातीची मूर्ती आहे. छान सजवलं आहे बाप्पांना. आणि इथे फक्त सिल्वर कलरने बाप्पांना रंगवलेला आहे. छान वाटते. आणि त्यांच्या बाजूला इथे मोदकावर बसलेली मूर्ती आहे बाप्पांची. आणि इथे सुद्धा लालबागच्या राजाची मूर्ती आहे. दगडूशेठ ना सजवायला काय आहे? आता सजवताय. तर आता हे सजवतायत मूर्ती. बिना सजवता पण मूर्ती छान वाटते. ही मूर्ती आहे गरुडावर बसलेली आणि इथे आहे छोटीशी मूर्ती बाप्पांची, जास्वंद फुलामध्ये आहे. खूप छान दिसते ही मूर्ती. इथे सुद्धा लालबागच्या राजांची मूर्ती आहे. बघा किती छान सजवलेली आहे. इथे महादेवांच्या अवतारामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि इथे कृष्ण अवतारामध्ये मूर्ती आहे.
आणि इथे वरती मोरावर बसलेली मूर्ती आहे. इथे छोट्या गणपती बाप्पांच्या मूर्ती आहेत. खूप छान दिसत आहेत गणपती बाप्पा. हे सुद्धा वेलवेट धोतर आहे आणि हे सुद्धा कॉम्बिनेशन बाप्पांना खूप छान वाटतंय. तर इथे सुद्धा खूप छान मूर्त्या आहेत आणि इथे रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे. रेड कलरमध्ये धोतर आणि आहे बाप्पांना. ते गणपती बाप्पांना हिरे लावायचं काम चालू झालंय. कसं लावतात ते आपण आता बघणार आहोत. ते तुम्हीच लावले. खूप छान वाटतं. दादा येतो ना. आमचा त्या सोंडेवरती हिरे लावून झालेले आहेत. किती छान वाटते बघा. हे हिरे आहेत आणि हे हिरे आता चिपकवतो. मला कोण इकडे आणि इथे गाईवर बसलेली महादेव रूपी बाप्पांची मूर्ती आहे. आणि इथे दोन हातात मोदक घेऊन बसलेली बाप्पांची मूर्ती आहे. खूप गोड मूर्ती आहे बघा. आणि डोळे सुद्धा खूप छान आहेत बाप्पांचे. बऱ्याचशा रत्नागिरीला पण गेला. एक आता चेंबूरला जायला आणि एक भोपाळला कालच गेली. तर खूप लांब लांब जातात. हो, खूप लांब लांब मूर्त्या आमच्या जातात.
तर ही चित्रशाळा दिव्यामध्येच आहे. तर तुम्हाला सुद्धा मूर्ती हवी असेल बाप्पांची तर तुम्ही सुद्धा या चित्रशाळेला नक्की भेट द्या आणि तुम्हाला या मूर्त्या कशा वाटल्या त्या नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.